मित्रांनो, आपल्या प्रश्नमंजुषा क्रमांक 4 यामध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. आपण कॅबिनेट मिशन ते संविधान सभेची पहिली बैठक यावरती MCQज प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न, कॅबिनेट मिशनचे प्रमुख कोण होते? तर हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. उत्तर बी. दुसरा प्रश्न, कॅबिनेट मिशननी आपली योजना सादर केली ती कोणत्या तारखेला केली, म्हणजे त्याची घोषणा कधी झाली? तर याचं उत्तरही सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. 16 मे 1946. ओके. पुढील प्रश्न, संविधान सभेत एकूण किती जागा होत्या ज्यानंतर फाळणीनंतर कमी झाल्या? तर याचंही उत्तर बीच आहे. सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. 389 जागा होत्या, नंतर 299 झाल्या. 389ची वाटणी अशी होती, 292 प्रांतावरून आलेले, 4 चीफ कमिशनर आणि 93 प्रिन्सली स्टेट. ओके, चालेल. आणि नंतर ते 299 झाल्यात. ते जेव्हा त्या 299 झाल्यात तेव्हा त्यात 229 प्रांतावरून आलेल्या आणि 70 प्रिन्सली स्टेटच्या होत्या. ओके. पुढील प्रश्न, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? आता याच्यात काय होतं आहे ना, मागच्या वेळेस त्यांनी कन्फ्यूज केलं होतं. तसं कृष्णामाचारी असं उत्तर ते देतात. तर लक्षात ठेवायचं आहे, कृष्णामाचारी वगैरे कोणीही नाही, तर सच्चिदानंद सिन्हा होते, ज्यांच्या नावानंच आनंद येतो. आणि पहिलीच ती सभा होती फ्रान्सच्या पद्धतीवरती, ज्यांचं वय सगळ्यात जास्त होतं त्यानुसार सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यानंतर कायमचे जे अध्यक्ष झाले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ते 11 डिसेंबरला झाले होते. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. संविधान सभेत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या होत्या? तर सगळ्यांना हे माहीतच आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस. 208 जागा तब्बल त्यांना मिळालेल्या होत्या. उद्दिष्ट ठराव कोणत्या तारखेला सादर करण्यात आला? तर इथं एक्झामला गेल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो, 9 डिसेंबर की 11 डिसेंबर की 13. तर आता लक्षातच ठेवायचं आहे, 9 डिसेंबरला सच्चिदानंद सिन्हांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड, 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमच्या अध्यक्ष म्हणून निवड, आणि 13 डिसेंबरला जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्ट ठराव मांडला. पुढील प्रश्न, कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत प्रांताचे किती गट केले होते? तर 3 करण्यात आले होते. नंतर संविधान सभेच्या निवडणुकीत कोणती मतदान पद्धत वापरली गेली होती? तर हे सगळ्यांनाच लक्षात ठेवायचं होतं, अप्रत्यक्ष निवड होती, म्हणून सिंगल ट्रान्सफरेबल OT. आणि नंतर हे खाली मी अजून काही प्रश्न दिलेले आहे, हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, त्याची PDF तुम्हाला मिळून जाईल. याच्यात मी काही तुम्हाला हे पण दिलेले आहेत, लघु उत्तरे आणि हे. थँक्यू. सबस्क्राईब करा आवडला तर.